नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात। बातमी आहे ती बारामती लोकसभा संदर्भातली। बारामतीची जागा अजित पवार गट लढवणार असं मला वाटतं, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीला एकही जागा देण्याची लोकांची तयारी नाही, असं महाजन यांनी म्हटलं आहे। शरद पवार आणि ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत खातं उघडून दाखवावं असं आव्हानच महाजन यांनी दिलंय। तर बारामतीमध्ये नणंद भावजाईची लढत वेदनादायी, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी दिली आहे। मध्ये निरीक्षक नेमला नाही, ती अजितदादाकडे जाईल असं निश्चित आहे जवळपास। मी अजून त्या बाबतीत काही सांगू शकत नाही। हा सगळा निर्णय पक्षश्रेष्ठीचा वरचा आहे, पण आज मी जे चित्र बघतो आहे त्यामुळे मला तरी वाटतं की ही जागा अजितदादा लढवणार आहेत, हमखास लढवणार आहेत। महाविकास आघाडीला एकही जागा देण्याच्या तयारीत नाही तुम्ही? नाही, तयारीत नाही, लोक तयारीत नाही आहेत। आमचा तर विषयच नाही आहे, पण लोकांची तयारी नाही आहे। आता पवार साहेब आहेत, उद्धवजी आहेत, मी त्याला सांगणार आहे की आता तुम्ही आता बघा, तुम्ही जागेसाठी भांडतायत, पण तुम्ही आता किती जागा जिंकून दाखवणार आहात हा विषय महत्त्वाचा आहे। तुम्ही तुमचं खातं कुठे उघडणार आहात हा विषय महत्त्वाचा आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला नणंद विरुद्ध भाऊजे असा सामना होणार आहे। सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे। कसं बघता आपण याकडे? ते असं खरं तर व्हायला नको होतं आणि हे तसं आमच्या कुटुंबात वेदनादायक आहे। परंतु याचबरोबर 50-50 वर्ष जी कुटुंब, या बारामतीतली मतदार कुटुंब जी आमच्या सगळ्यांच्या पवारांच्या सोबत आहे, त्यांना जेव्हा मतदान करायचं असेल किंवा त्यांच्यावर एखाद्याने कोणी प्रेशर टाकलं तर त्यांच्या ज्या लोकशाही तत्वाच्या बाबतीत जे त्यांच्यावर मानसिक दडपण जे येणार आहे ते खूप मोठं आहे।